हे बघा, आपण अशी खपली गव्हाची खीर बनवणार आहोत. तर आता आपण कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण खपली गव्हाची खीर बनवूया. आज हनुमान जयंती आहे ना, तर आपण काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा, म्हणून मी आज आमच्याकडे ते खपली गव्हाचे लापशीसाठी करून ठेवलेले आहे रवा. त्याचीच आता तुम्हाला खीर बनवून दाखवते. तर हे बघा, मी एक वाटी हे घेतलंय, त्या खपली गव्हाचा घेतलाय. त्याच्यात एक वाटी गूळ घेतलाय. तुम्ही गूळ कमी जास्त पण घेऊ शकता. आणि थोडंसं मी ओलं खोबरं वाटून घेतलंय. आपला घरात थोडासा खवा आहे म्हणून घेतलाय, तुम्ही नाही घेतला तरी चालेल. आणि अर्धी वाटी तूप घेतलंय. थोडंसं मी खोबऱ्याचे काप करून घेतले, थोडेसे पिस्ता, बदाम आणि काजू आणि विलायची पावडर आणि चिमूटभर मीठ. तर आपण आता हे थोडंसं भाजून घेऊ. थोडंसं भाजून घेतलं म्हणजे ती चवीला पण छान लागते. भाजून मग धुवून घ्यायचं आणि मग कुकरला लावायचं, शिजून घ्यायचं आपल्याला ते. हे बघा, असं आम्ही ते रवा काढून ठेवलेला आहे लापशीसाठी. त्यातलाच घेतलाय, खपली गव्हाचा आहे हा. भाजून दाखवते. हे बघा, आपला कच्चेपणा जाईपर्यंत ते चांगलं हे भाजून घ्यायचा. आणि मग आपण आता थोडंसं धुवून घेऊ. आम्ही अगोदर गहू पण धुवून वळवून घेतलेले, त्याच्यामुळे नाही धुतलं तरी चालतात, पण थोडंसं साल बिल निघतं ना, म्हणून धुवून घेऊ आपण. हे बघा, असं लाल पाणी थोडंसं ना, असं 2-3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. आणि मग 1-2 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला लावायचं. आता चांगलं स्वच्छ धुतले. आता 1 ग्लास पाणी घातले आणि त्याला आपण शिजायला ठेवू. 1-2 शिट्ट्या घ्यायच्या. असं आपण ठेवायचं. हे बघा, आपण आता शिजलं का बघू. 3 शिट्ट्या घेतल्यात मी. थोडा वेळ बारीक गॅसवर पण ठेवलं. तर आपण काय किती छान आपले हे शिजले. आता आपण त्याचे खीर बनवूया. अगोदर शिजून घेतलं ना, मग त्रास नाही होत शिजायला पण, आणि मऊसूद होती चांगली. हे असं करून द्यायचं. आता आपण कढई ठेवू आहे ना. तर आपण आता याला अजून दूध आणि पाणी मिक्स करून त्याला थोडंसं परत शिजवायचं. तर आपण हे ड्रायफ्रूट आहे ना, हे परतून घेऊया. थोडंसं तूप टाकते. त्याच्यात अगोदर आपण खोबरं परतून घेऊ. तर का खोबरं असं थोडंसं परतलं का, सुक्कं खोबरं घेतलं तरी चालेल. मी ओलं घेतलं ना, त्याच्यामुळे थोडंसं परतायला वेळ लागतो. थोडंसं लाल झालं ना, तर हे बदाम, काजू ते चांगलं परतून घ्यायचं. नंतर आपण थोडासा पिस्ता टाकू. थोडंसं ओलं खोबरं वाटून घेतले, ते पण परतून घेते थोडंसं. त्याच्यातच परतायचं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं चांगलं. आणि गरम घालायचं पाणी. गरम टाकलं ना, चांगलं सगळं परतून घ्यायचं. आता मी इकडे साईडला पाणी उकळायला ठेवलंय.
ते आपण त्यामध्ये पाणी टाकतो. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. गूळ टाकते मी. 1 वाटी गूळ टाकला. 1 वाटी मी हे घेतलंय ना आपला खिरीला काढून रवा जाडा, तर तो 1 वाटीच हे घ्यायचं गूळ. आणि हे बघा मी त्या खव्यात थोडंसं दूध ओतते. आपण दूध नंतर टाकू. खवा असा चांगला खव्याच्या गाठी मोडून घ्यायच्या. गरम दूध ओतलं का ते पातळ होतं सगळं चांगलं. आता आपण गूळ टाकल्यामुळे किती छान कलर आलाय. अजून आपल्याला त्यामध्ये दूध ओतायचंय. बघा याला उकळी आली. गुळ ना चांगला विरघळला. आता आपण त्यामध्ये खवा टाकू. दूध शेवटी घालायचं कारण गुळामुळं दूध फुटण्याची भीती असते. ना शेवटी घालू. तर चांगली उकळी येऊन द्यायची. अगोदरच आपण शिजवून घेतले त्याच्यामुळं चांगलं. आता उकळी आली ना थोडी तरी बास होते. आता उकळी आली दिसते का ते. तर का चांगली उकळी आली. आता आपलं चांगलं शिजलं येते. आता आपण वरून असं दूध टाकू आणि हे तूप पण टाकायचं राहिलेलं. त्याच्यात वेलची पावडर टाकून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान खीर झाली. अशी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करून बघा. हे बघा अशा पद्धतीने आम्ही खीर बनवली. तुम्ही पण बनवून बघा. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.